स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये। आरू आपल्याला काहीतरी सांगत होती पण मला कळलं नाही। मग मी ITIची तयारी केली। ITIची तयारी केल्यानंतर मी मयूरची वाट बघत होतो। मग तेवढ्यात आरू आपल्यासोबत खेळायला लागली। थोडी खेळता मग बाहेर आलं, बघितलं मयूर आला होता। मयूर आल्यानंतर त्याला घेतलं आणि निघालो ITIच्या वाटेला। MP घेतल्या आल्यानंतर दिसले आपल्याला आपली मुंबईची शान लोकल नाव भाऊ। मग थोडं पुढे आल्यानंतर हायवेला लागलो। हायवेनंतर पुढं डिमांडला आलो। डिमांडच्या पुढे गेल्यानंतर क्रोमाला हाय केला आणि निघालो ITIच्या वाटेला। ITIच्या गेटवरती आलो आणि गेलो। मग लेक्चर होतं लेक्चर रूममध्ये। हे बघा ना, मॅडम नाही आले होते, टाईमपास करत होते। याला बोललो काय माहिती, हात दाखवत होता। चेत्याने साहिल्या मस्ती करत होते। मला लागला हसमुखला धक्का। हसमुखनं दिला ना त्याच्या पाठीत एक ठेवून। मग चेतनने पण दिलं त्याच्या कानात। हे सगळं बघून लागले आपल्याला पण भूक। आले ना मग जेवणाला। जेवण करून याला इंजनमध्ये कुठलं डाऊट वाटला। मग यांनी दाखवलं। मग बड्डे बॉयची थोडी कुटाई केली शिव्यानी। मग चेत्याला काय झालं काय माहिती, मग त्याने त्याचा किस्सा फाडला शिव्याचा। मग बघा ना, शिव्या आला किस्सा दाखवायला। मॅडमने PCवरती लावलं बॅटरीचं प्रॅक्टिकल। सगळे प्रॅक्टिकल बघायला लागले। तरी पण बघा ना, या मयूरला टाईमपास करायचा होता। मयूरने केलं यो आणि बोलला चला घराच्या वाटेला। मग निघालो ना भावा घराच्या वाटेला। सुटला ITI। रस्त्याने लागलो मग जायला। हायवेला आलो, त्याला बोललो सांभाळून चल। मग आलो बाई। मग याला सोडलं घरी। मग मी घुसलो घरामध्ये। मग आरू मला बोलत होती घे मला। आरूला बोललो थांब। मग चहा बिस्किट पेला आणि फ्रेश झालो। मग गेलो आपल्या विवाहाला घ्यायला तिच्या स्कूलला। आलो मग गुरुकुलला। सुटली मग शाळा। मग घेतलं ना विवाला। मग निघालो घरी जायला। आलो मग घरी। विवाला बोललो कर मग आपला ब्लॉगला बाय बाय। भेटूया मग भावांनो पुढच्या ब्लॉगमध्ये।